मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक म्हणून ओळखला जाणारा रमेश पाटील याने अभिनेता महेश कोठारे यांना फोन करून मोदींचं कौतुक केल्याप्रकरणी त्याआधी तुम्हाला ईडीची नोटीस आली की काय असा प्रश्न उपस्थित केलाय। सिने अभिनेते महेश कोठारे आणि मनोज जरांगे यांचे समर्थक रमेश पाटील यांच्या या ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून लोकशाही मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही। महेश जी नमस्कार। नमस्कार। महेश जी काय झालं माहिती का, आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत। अच्छा। आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी पासून तुम्हाला चाहत आहे, पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही। काय झालं माहितीये का, मराठी जे मूवी जे आपल्या याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राच्या भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे। आपल्याला काय वाटतं? म्हणजे हो ना, पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरेची नोटीस तर नाही आली या विषयावर? तेच कसं आहे, तुम्ही कलाकाराची जात नसते माहिती का, आणि तुमचा डायलॉग तो डॅमिट कोणी विसरू शकत नाही। आम्ही जेव्हा पण, आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर मध्ये तुमची जी सुंदरता बघितली ना तर त्याला चॅलेंज नव्हतं जगामध्ये। अरे पण माझं मत असू शकते ना, मत असू शकतं, पण असं वाटतं असू शकते ना, पण तुम्ही का नसू शकते माझं मत? आणि ज्या माणसाने, ज्या मोदींनी इतकं मोठं काम केलं या देशासाठी, इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी वर्ष नाही झालं, ते आता झालेलं आहे। त्याच्यात काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का? संजय राऊत तर म्हणला तुम्हाला ते तात्या विंचूचा उलटा टाकेल काय म्हणतात ते? काय आता त्यांचं मत आहे ते, मी काय करू आता? त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, विषय संपला। लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जास्त झाले, नोटीस आली असं ऐकलं म्हणून मी म्हणलं, बाकी काय म्हणलं नाही, असं काही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।